समोर आहे तुम्ही थोडं समोर घ्या जरा बैठक सुरू होती नाही वेळ झाला त्यांना ते डायरेक्ट सिटीचं झालं पोलीसने कोणालाच नाही दिलं त्यांनी प्रेसने पूर्ण अक्षय बैठक चालू आहे बैठक करता आला बैठक आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले ते तेवढं झालं आता त्याच्यासाठी कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार आहे पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण 10 फुटावर जाऊन बघू ना इतक्या नावून कशामुळे म्हणायचं आपण 10 फूट म्हणजे काय तुम्हाला 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगावे ज्याची नोंद मिळाली पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढे काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे सगळ्यांचं मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त सांडलंय आपण आता काय शेवटचं उक्क थोडं राहिले शेपूट बी नाही म्हणायचं त्याला आता हाती गेला शेपूट राहिलं नाही आता ते शेपूट नाही उक्क थोडस अंमलबजावणी चालते त्यांनी आता कायदा पारित करून फक्त कलेक्टरांना सगळ्या सूचना करायच्या राज्याने की त्याची अंमलबजावणी होती आणखी कोणाचं काही लगेच नवीन जे होईल ते लगेच कारण काल मी तिथे प्रश्न उपस्थित केला मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाच्या प्रतिनिधी त्यांनी सांगितलं लगेच ते ताणच गेला डोक्याचा आपल्या ते नंतर लय अवघड होता खेळ हो लगेच 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 कारण तसं राज्य मागासवर्ग आयोगाने तसे आदेश दिलेले लगेच नवीनसाठी आणखी कोणाचं काही फोटो काढण्यापेक्षा प्रश्न उत्तर झाले बरे आपण पेपरला 8 तारखेला दिलं होतं सुरडी कोर्ट मध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईनला दिलेला आहे त्यांनी एवढाच आपल्या तळात एवढा ते कागद आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच ती सुरूच झाला फक्त आपलं म्हणणं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय त्यात काही दुमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे कायदा पारित केलाय तर त्यापासून मिळालं काय नुसता तो कागद राहू नये सगळे सोयऱ्यांचा
कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला आहे. आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीच. कायदा बनला तरी उपयोग नाही. मग तो केला कशा? त्यामुळं आपण आत्ता सावध येतो. गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफिलातलं नाही. पाणी का पाणी, दूध का दूध करतं. एका घावात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. असं हे आंदोलन